या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मतचोरी विरोधामध्ये इंडिया आघाडीचा इल्गार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक मोर्चा पोलिसांनी संसदेजवळच अडवला। अनेक खासदार ताब्यात, आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। मतचोरीचं सत्य देशासमोर, आम्हाला शुद्ध मतांवर मोदी यादी हवी। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची मागणी तर भेकड सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। आंदोलनकर्त्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका गांधींचा संताप। कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस, मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, फडणवीसांची कीव येते, पाशवी बहुमत असूनही भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। बीएमसीमध्ये कोविड घोटाळ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या चेले चपाट्यांनी कफन चोरी केली, मग ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभरात सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध, भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होते असा आरोप। ठाकरेंचं आंदोलन म्हणजे अस्तित्व गमावलेल्यांची रडकथा, जनतेचे प्रश्न सोडवले असते तर आंदोलनाची वेळ आली नसती, केशव उपाध्यांची टीका। कबूतरखान्यासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, कबूतरखाने बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश। दादरमधील कबूतरखान्यावर बीएमसीकडून पुन्हा ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हे दाखल करणार, परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात, कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर पालिकेकडून करडी नजर। लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यामध्ये वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भाऊक। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रचा नारा होता, पण आम्ही गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री करणार होतो, दुर्दैवानं आमचं स्वप्न अपूर्ण राहिलं। 2014च्या निवडणुकांवेळची आठवण फडणवीसांनी सांगितली। कोल्हापुरातील महादेवी हत्यारेबाबत सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुढील सुनावणी, महादेवीला वनतारामधून पुन्हा नांदणीमध्ये आणण्याच्या कायदेशीर पर्यायाची माहिती कोर्टाला देण्यात येईल। मराठी हिंदी वादावरील राज ठाकरे यांच्या विरोधातल्या याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका केवळ प्रसिद्धीसाठी, कोर्टाचं मत। दहिसरमध्ये दहीहंडी सरावाच्या दरम्यान 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू, लहान वयातील गोविंदाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपचार सुरू। आम्ही बुडत राहिलो तर अर्ध जग सोबत घेऊन जाऊ, क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, पाक लष्कर प्रमुख, असे मुनीरची भारताला अणुहल्ल्याची धमकी। अणुहल्ल्याच्या धमक्यांना बळी पडणार नाही, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलणार, असे मुनीरच्या धमकीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट। महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53%वरून आता 55%वर, राज्य सरकारचा मोठा निर्णय। 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, तर विदर्भात 13 आणि 14 ऑगस्टला गडचिरोली, यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।